विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक. अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीत पुन्हा चर्चा. बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेची पाहणी. विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेल. बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. राजकीयदृष्ट्या काय घडलं हे सांगणार. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष. सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत. एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत. विलिनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान. शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता काय बिघडलं असतं. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांची टीका. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही. खर्गे समितीचा अहवाल अद्याप तयार झाला नसल्याची माहिती. 8 दिवसात अहवाल येईल. बावनकुळेंची माहिती. 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज. राज ठाकरेंचे मनसेचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश. ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता. आज मातोश्रीवर निर्णय होणार. सूत्रांची माहिती. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न. जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान. पुण्यात अजितदादांच्या निधनानंतर शांततेत प्रचार. नाशिकच्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी निर्णय. बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती. बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1.